नमस्कार. एबीपी माझा आयोजित वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत अभिजात मराठी पॉवर्ड बाय जमीन प्रायव्हेट लिमिटेड आणि सुजनील लायसेल आणि नॉक 99 अकॅडमिक पार्टनर वी स्कूल आणि डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मराठी भाषा टिकवण्यासाठी काय करायला हवं असं कुणाला कधी विचारलं तर सगळेजण उत्तर देतात की वाचन चळवळ वाढवा, वाचन चळवळ समृद्ध करा. यामुळे लोक जितकं वाचतील तितकी लोकांपर्यंत भाषा पोहोचेल आणि भाषा अधिक समृद्ध होईल, भाषेचा अधिक प्रसार होईल. आज खरं तर वाचणं ही आपल्या सगळ्यांसाठी इतकी सोपी गोष्ट झालेली आहे की आपल्या एवढ्याशा छोट्याशा मोबाईल फोनवरती सुद्धा आपण हवं तिथे हवी तितकी मोठी पुस्तकं कधीही कुठेही वाचू शकतो. वाचन संस्कृतीला आज जरी खूप चांगले दिवस आलेले असले तरी सुद्धा या वाचन संस्कृतीची बीजं आपल्या मनात आणि विचारात रुजवण्यात सर्वात मोठी भूमिका आहे ती 80च्या दशकात सुरू झालेल्या ग्रंथाली चळवळीची. या चळवळीनं लोकांना वाचनाची सवय लावली, सकस आणि आशयपूर्ण पुस्तकांची भेट दिली. मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचारात मराठीतले काही धारदार लेखक घडवण्यात या चळवळीचा प्रचंड मोठा वाटा आहे. आणि म्हणूनच जेव्हा मराठी भाषेचं वर्तमान, मराठी भाषेचं भविष्य याविषयी आपण बोलतो, त्याची चर्चा करतोय, तेव्हा या चळवळीचे प्रणेते दिनकर गांगल सर आणि कुमार केतकर सर यांची या व्यासपीठावरची चर्चा, त्यांची मतं ही खूप बहुमोल आहेत आणि म्हणूनच पुढचं संवाद सत्र या दोघांसोबत. यासाठी मी आपल्या दोघांनाही मंचावरती आमंत्रित करते आणि सोबतच एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सर यांना. नमस्कार आणि तुमच्या दोघांशीही संवाद साधायची ही संधी मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होतोय. अभिजात मराठी आपण आता औपचारिकता राहिली आहे असं मानतोय. मराठीला तो दर्जा मिळणं आणि मराठी भाषा दिन आहे त्या निमित्तानं आपण बोलतोय. मला खरं तर ग्रंथाली चळवळीचं जे योगदान आहे, मराठी फक्त वाचन संस्कृती नाही तर मराठी संस्कृतीच्या जोपासनेमध्ये ते खूप मोठं आहे. आणि एका टप्प्यापर्यंत ते काम करून नंतर गांगलजी तुम्ही आणखीन पुढं आता आणखीन वेगळं काहीतरी मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी सुद्धा करू पाहताय. त्यामुळं गेल्या साधारण 45-50 वर्षांचा हा जो आपला सांस्कृतिक एक प्रकारचा इतिहास, आपली जी काही गती स्थिती आहे त्याबद्दल तुमच्या दोघांशीही जाणून घ्यायला मला आवडेल. मी जेव्हा ग्रंथालीच्या निर्मिती मागच्या गोष्टींबद्दल वाचत होतो तेव्हा इचलकरंजीच्या साहित्य संमेलनामध्ये काही वाचकांनी असं सांगितलं की मुंबईमध्ये विश्रब्ध शारदा आणि मुंबई दिनांकची खूप चर्चा होती, पण ती दिसतात कशी. आणि त्यावेळेला तक्रार, अडचण, प्रॉब्लेम हा होता की पुस्तकं गाजायची पण मुंबई, ठाणं, पुणे मर्यादित भागामध्ये असायची, ती पोचायची नाहीत. आज सुदैवानं तंत्रज्ञानाच्या मुळे तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात असाल आणि जर तुम्हाला वाचनाची इच्छा असेल, आवड असेल तर तुम्ही ती पुस्तकं मागवून घेऊ शकता. हे सगळं असताना म्हणजे सगळं अनुकूल पुस्तकं मिळण्यासाठीची स्थिती अनुकूल झालेली असताना मराठी वाचन संस्कृती, मराठी ग्रंथ चळवळ म्हणू आपण, जे काही तो सगळा व्यवहार आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला अभिप्रेत होतं ते साध्य झालेलं दिसत नाहीये. असं का होतंय हा माझ्या मनातला खरं तर पहिला प्रश्न आहे. आधी गांगलजी आणि नंतर केतकरांनी म्हणजे ग्रंथ चळवळ वगैरे ह्या सगळ्याशी तर ते संबंधित आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या सांस्कृतिक चळवळींशी सुद्धा तुमचा संबंध आहे, पण संपादक, पत्रकार म्हणून आणखीन वेगळ्या दृष्टिकोनातनं तुम्ही या सगळ्या प्रश्नांकडे पाहत आलेले आहात. तर गांगलजी, पहिला हा प्रश्न. तू आता योग्य त्याची जी सुरुवात कशी झाली ग्रंथालीची हे जे सांगितलं ते अगदी योग्य आहे. लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचत नव्हती यासाठी आम्ही ते सुरू केला, तो उपक्रम सुरू केला. परंतु प्रत्यक्षात जसजसे आम्ही खोलात जायला लागलो तसतशी आम्हाला अधिकाधिक जाणीव व्हायला लागली की वाचन नावाची गोष्ट काय आहे. सुरुवातीला अर्थातच असं होतं की पुस्तकांचं वाचन, जे जे छापील शब्द आहेत त्याचं वाचन ही महत्त्वाची गोष्ट वाटू लागली. मग ते पुस्तकं घेऊन गावोगावी जाणं हेच एक मोठं व्रत झालं. मोठ्या मोहिमा होऊ लागल्या आणि त्याच्यातून ग्रंथालीचं नावारूपाला आली. पण ते नावारूपाला येत असताना त्याच्यामध्ये जे गुंतलेले बेसिकली एक 5, 15, 20 आणि ऑन वायडर लेवल 500-700 जे कार्यकर्ते होते, ते 500-700 कार्यकर्त्यांना या सर्वांना एक वेगळ्या तऱ्हेचं आकलन होत गेलं.
वाचन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. विशेषतः छापील शब्दाचं वाचन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याबद्दल निर्विवाद. परंतु जसजसं पुढच्या एक 15-20 वर्षामध्ये ग्रंथाली नावाची जी घटना होऊन गेली, ती नंतर चालूच आहे. म्हणजे 89 साला. पण आम्हाला हे 2 महत्त्वाचे अतिशय टप्पे वाटतात, की जेव्हा 74-75 साली ग्रंथालीची स्थापना आणि 89 साली जेव्हा आम्ही वाचन परिषद घेतली. जवळजवळ 1 वर्षभर वाचन वर्ष केलं. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने वेगवेगळ्या शाळांच्या मदतीने वाचन वर्ष केलं आणि ते वाचन वर्ष करत असताना त्याची जी सांगता केली, त्या सांगतेमध्ये आम्ही त्याचा यथायोग्य एक वाचनाचा जाहीरनामा नावाचा एक तिथे आलेख प्रसिद्ध केला. तो जो प्रसिद्ध केला ना, तो वाचल्यानंतर लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणाले, की माझ्या 90 वर्षाच्या आयुष्यात अशा प्रकारची घटना घडलेली नाही. कारण की त्यामध्ये आम्ही आमचं जे इव्होल्युशन झालेलं होतं, ते इव्होल्युशन मांडलेलं होतं. की वाचन स्वतंत्रपणे वाचनासाठी वाचन नावाची गोष्ट नसते. वाचन हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, एक साधन आहे. हे साधन कशाचं आहे? तर जिज्ञासापूर्तीचं साधन आहे. सो महत्त्वाची गोष्ट काय आहे, की जिज्ञासा. माणसांच्या मनामध्ये जिज्ञासा असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती जिज्ञासा, कुतूहल कसं निर्माण करता येईल, हा त्यापुढे आमचा ध्यास झाला. सो वाचन नावाची जी गोष्ट होती ती आम्ही खरोखरच 15 वर्ष अतिशय हिरिरीने केली. पण त्यानंतर आम्ही सतत हे मांडत राहिलो, की वाचन हे इन इटसेल्फ स्वयंभू गोष्ट नव्हे. वाचलं पाहिजेच. परंतु जसजशी माध्यमं बदलत आहेत, म्हणजे मी जे 89 सालचा उल्लेख केला, त्या 89 साली जेव्हा आम्ही ती वाचन परिषद घेतली, तेव्हा ही सगळी मांडणी केली होती. त्यावेळेला नुकते कम्प्युटर आले होते. ते कम्प्युटर आम्ही तिथे मांडले होते. त्या कम्प्युटर समोर येऊन जी वेगवेगळी मुलं बसायची आणि त्या कुतूहलाने सगळं जग पाहायची, ते आम्हाला अचंबित करणारं होतं. आणि त्यानंतर जी साधनं आली, ती प्रत्येक साधन हे त्या जिज्ञासापूर्तीचं साधन आहे. आणि त्यामुळे आज जे एके बाजूला आपण म्हणतो, की मोबाईल माणसाला ताकद देतोय. ती ताकद कसली देतं? ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जाणकारीची ताकद देतं आणि त्याच्यातून अर्थातच हे म्हणत असताना आपल्याला हे नक्की नमूद केलं पाहिजे, की छापील शब्दाचं वाचन आणि इंटरनेटवरचं वाचन ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याचा जो फरक आहे तो क्वालिटेटिव्ह फरक आहे, तो आपल्याला नंतर चर्चा करता येईल. परंतु हे प्रथम निश्चितपणे नमूद केलं पाहिजे, की ग्रंथालीच्या माध्यमातून जर आम्हाला काही जाणीव झाली असेल, तर वाचन स्वतंत्रपणे वाचन हे काही वाचन असं करत न बसता ते जिज्ञासापूर्तीचं साधन आहे. आणि जर मराठी समाज समृद्ध करायचा असेल, मराठी समाजाला पुढे न्यायचं असेल, तर मराठी समाजामध्ये कुतूहल जागं होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. ते गेल्या 500-700 वर्षामध्ये कुतूहल, त्या प्रकारची जी मराठी समाजामध्ये जी एकूण मिडिओक्रेटी जाणवते, त्याचं प्रमुख कारण ही वाचनाचा अभाव हे तर आहेच, परंतु वाचनाच्या अभावापाठीमागे जे असलेली जिज्ञासेचा अभाव हे आहे ते. त्यामुळे आम्ही ते वाचन वर्ष संपत असताना जे वाचन वर्ष म्हणत होतो, त्याच्याऐवजी आम्ही जिज्ञासा वर्ष म्हटलं. ते संपत असतं. नाही, पण हा जो म्हणजे हे जे मराठी माणसाच्या बद्दलचं तुम्ही म्हणाला जिज्ञासेचा अभाव, हा म्हणजे हा काही फार पूर्वीपासून जर असेल, तर मग म्हणजे त्याच्यामध्ये बदल कसा होणार? आणि आणखीन समजा थोडं म्हणजे त्या प्रश्नापर्यंत येण्याच्या आधी, जेव्हा महाराष्ट्र राज्य म्हणून स्वतंत्र झाला, त्या 60-62 वर्षांमध्ये आपल्याला त्या दिशेनं काही पावलं टाकता आली का? म्हणजे केतकर, आपण मराठी राज्य झाल्यानंतर मराठीची वाटचाल जी आहे ती योग्य दिशेनं चालू आहे असं तुम्हाला वाटतं? त्यात काही गडबडी होत आहेत असं वाटतं? उलट्या दिशेनं चालली असं तुमचं काय निरीक्षण आहे? तसं दिशा वगैरे सांगता येणार नाही, पण आता गांगलांनी जो मुद्दा सांगितला तो महत्वाचा आहे. ह्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा ग्रंथालीची स्थापना म्हणजे अनौपचारिक स्थापना जी 74 साली झाली, त्यावेळेला दूरदर्शन जवळजवळ नव्हताच. 2 ऑक्टोबर 1972 दूरदर्शन अधिकृतपणे मुंबईला आला. मी वार्ताहर होतो इकॉनॉमिक टाइम्समध्ये. त्याचं कव्हर करायला मी आलो होतो. हा जो वरळीचा टॉवर आहे तिथे रिबीन यशवंतराव चव्हाणांनी कापली आणि 2 ऑक्टोबरला मुंबईत तो आला. तो मुंबईत आणि पुण्याला नंतर काही वर्षांनी सिंहगडावरनं तो आला. 74 मध्ये ग्रंथालय स्थापन झाली. त्यावेळेला इतर अशी माध्यमं नव्हती, दूरदर्शन सुद्धा नव्हता, एवढाच होता ना मामुली. आणि त्याच्यामुळे मला आठवते ज्या वेळेला त्याचा प्रसार झाला 1978 जरा अधिक झाला, तरी पण लोकांच्या घरात दूरदर्शन नसायचा. असलं असतं ब्लॅक अँड व्हाईट, आणि तो सुद्धा मोठ्या कौतुकाने घरात तो गणपती आणल्यासारखा तो टेलिव्हिजन यायचा घरात सेट, आणि त्याची खूप चर्चा व्हायची. लोकांच्या घरातला टीव्ही ऐकून मुलं हट्ट करायची वगैरे. त्यावेळेला ग्रंथालयाने कार्यक्रम घेतला होता दूरदर्शनचे सांस्कृतिक आक्रमण.
आणि त्यावेळेला म्हणजे ज्या वेळेला हे मराठी चॅनल वगैरे तर बाकी काहीच नव्हते. तर मुद्दा असा आहे की ग्रंथालयाची जी वाढ आहे मराठीच्या आणि आंग्लाने सांगितलं त्या जिज्ञासा संबंधात, ती ह्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीबरोबरच झालेली आहे. म्हणजे मला आठवतं 1985 मध्ये राजीव गांधींनी ज्या वेळेला कॉम्प्युटर आणायची घोषणा केली त्यावेळी त्याची टिंगल झाली खूप. कॉम्प्युटर बॉय, कशाला कॉम्प्युटर पाहिजे. अगदी जोरजोरात जॉर्ज फर्नांडिस, प्रमोद महाजन भाषणं द्यायचे राजीव गांधींच्या कॉम्प्युटरच्या विरोधात. त्यावेळेला आम्ही ग्रंथालयातर्फे कॉम्प्युटरचे उपाय आणि अपाय टाईपचा एक कार्यक्रम घेतला, ज्याच्यामध्ये आता जे प्रसिद्ध लेखक आहेत अच्युत गोडबोले ते सुद्धा होते. त्या कार्यक्रमाला जी माणसं सर्वसामान्य माणसं हजर होती, 80% लोकांचा कॉम्प्युटरला विरोध होता. त्या कार्यक्रमात आम्ही असे 100-150 लोक आलेले असतील. नाही कॉम्प्युटरमुळे बेकारी होईल, कॉम्प्युटरमुळे या होईल, कॉम्प्युटरमुळे त्यावेळेस सगळा कॉम्प्युटरचा विरोध किंवा कॉम्प्युटरबद्दल शंका. 100% विरोध नाही, शंका. तसं करत करत 1989ला आता गांगलांनी सांगितला तो जिज्ञासा वर्ष अशा पद्धतीने झाला. म्हणजे लोकांची जिज्ञासा वाढत होती आणि जिज्ञासा पूर्तीची माध्यमं वाढत असताना जिज्ञासा कमी होत होती. हा एक पॅराडॉक्स आहे, हा एक विरोधाभास आहे. आता सुद्धा काय झालंय की मोबाईल आणि व्हॉट्सअप आणि या सगळ्यामुळे त्या प्रकारचं वाचन खूप वाढलंय. किती प्रकारचं मराठी लेखन आता या निरनिराळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरनं पुस्तकांचे ग्रुप्स आहेत, शिक्का चांगले आहेत, त्यात खूप चांगलंही लिहायला वाचायला लिहायला मिळतं. असं एका बाजूला असताना जिज्ञासा कमी होते आणि वाचन वाढते, म्हणजे मीडिया या मीडियाच्या माध्यमातून. त्यामुळे हा जो काही विरोधाभास तंत्रज्ञानाचा आहे तो कशामुळे झाला आहे? तंत्रज्ञानाने तर जिज्ञासा वाढायला पाहिजे, की मोन वाढलेलीच आहे. असं असताना पण वाचन हा त्याचा भाग राहत नाही. याचं एक कारण कदाचित असेल, तू संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा मांडलास म्हणून. संयुक्त महाराष्ट्र 60 साली झाला. 60 सालपर्यंत मुंबईमध्ये मध्यम वर्ग मराठी शाळांमध्ये घालत असे मुलांना. गंमत अशी आहे की महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर तो इंग्लिश शाळेत घालायला लागलाय मुलांना. हे त्याचं हा दुसरा पॅराडॉक्स आहे. तोपर्यंत गिरण गावामध्ये जे सगळे अमर शेख पासून शाहीर साबळेपर्यंत कार्यक्रम व्हायचे, मुख्यतः अमर शेख, शाहीर साबळे दुसऱ्या गटात होते. पण गिरण गावाचं नाट्य संमेलन, गिरण गावाचं साहित्य संमेलन, गिरण गावाचे 10-10 दिवस चालायचे गिरण गावातली साहित्य संमेलन. त्यावेळेला एक सेंटर होतं गिरगाव, दुसरं सेंटर होतं गिरणगाव. गिरगाव मध्यम वर्गाचं आणि गिरणगाव कामगारांचं, पण दोन्हीमध्ये एक प्रकारची लिंक होती. ती लिंक प्रामुख्याने नारायण सुर्वे टाईपच्या माध्यमातून होती. आणि त्यामुळे साहित्य विश्व जे होतं मराठी भाषेशी संबंधित, एक होतं ते म्हणजे सत्यकथा मौज. तो एक विलक्षण एलिट असा अभिजन वर्ग होता. आणि सत्यकथा सर्क्युलेशन कमी होतं, 2,000 असेल जास्तीत जास्त सबस्क्रायबर, पण प्रभाव आणि दबाव हा प्रचंड होता सत्यकथेचा. त्या मानाने हा कमी होता. आणि त्यामुळे सत्यकथे किंवा मौजनी प्रकाशन केलेलं पुस्तक हे म्हणजे अभिजात साहित्य, ती अभिजात भाषा. तिथे भाषेबद्दल विलक्षण काळजी घेतली जायची. ग्रंथालयाच्या स्थापनेच्या वेळेला आम्ही तोच विचार केला की एवढी चांगली पुस्तकं येत आहेत, लोकांना ती कळत आहेत महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ताच्या माध्यमातून, पण पुस्तकं मिळत नाहीये. त्यामुळे आम्ही जेव्हा 74ला सुरू केलं की मोर आत्मचरित्र ही फक्त वृद्धांनी 75च्या पुढच्या वृद्धांनी लिहायची असा प्रकार होता. त्यावेळेला ग्रंथालयाने असा विचार केला की ही आत्मचरित्र कॉन्टेम्पररी आत्ताचे जे समकालीन आहेत त्यांनी लिहिली पाहिजेत. त्याच्यातनं दया पवारांचं बलूचं आलं, त्याच्यातनं लक्ष्मण मानेंचं उपरा आलं. अशा प्रकारची पुस्तकं म्हणजे कॉन्टेम्पररी असं साहित्य, तर भाषा वाढेल असं म्हणणं होतं. म्हणून मग ते संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर आपल्याला असं दिसतंय एक 20-1 वर्ष भाषा वाढत होती आणि गेले साधारणपणे 85-90 नंतर ती कमी झाली. नाही, आता ज्या पॅराडॉक्सचा तुम्ही उल्लेख केलात ना, त्याच्यामध्ये आणखीन एक आता असा की समजा मुंबईमध्ये इंग्रजी शाळांमध्ये मुलांना घालण्याचं प्रमाण वाढलं, मराठी शाळा तर सुरूच होत्या, पण दुसरीकडं महाराष्ट्रभर मराठी शाळा वाढत होत्या. मराठी विद्यार्थ्यांची, मराठीमध्ये वाचू शकणाऱ्यांची संख्या कैक पटीनं वाढत गेली. पण आपण जर 60-70च्या दशकामधले लेखक, त्यांना असलेली सामाजिक प्रतिष्ठा, त्याहीपेक्षा त्यांचे वाचक म्हणजे साहित्य संमेलनाच्या ठिकाणी लेखक गेला की गराडा पडायचा, लेखकांच्या सह्या घेण्यासाठी झुंबड उडायची. आता म्हणजे मराठीमध्ये शिकलेल्यांची संख्या वाढली, सुशिक्षित मराठी झालेल्यांची संख्या वाढली, पण मग जो ग्रंथ व्यवहार किंवा लेखकांच्या बद्दलची उत्सुकता, लेखकाचं नवीन पुस्तक येण्याबद्दलची ओढ म्हणूया आपण, तर हे सगळं का कमी झालं? मराठी पुस्तकांची एडिशन 1000ची होती, ती 1000चीच. आता मला माहिती नाही की 1000ची हल्ली असती का ते, ती कमी का झाली? म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळातून शिकणारे मोजके असतील ना, काहीच प्रमाणात असतील, तर आपल्याला ते का साधता आलं नाही? म्हणजे 60 वर्षामध्ये
काय झालं की आपल्याला जिथं आपण आणखीन जायला पाहिजे होतं का हा जगभरातला तुम्हाला असा ट्रेंड दिसतोय की फक्त आपण कशाला गळा काढायचा जगभरामध्ये किंवा भारतातल्या इतर भाषांमध्येही असंच होतंय? म्हणजे तुम्हीच ते हिरावून घेतलं. टेलिव्हिजन चॅनेलनी ते जे ग्लॅमर होतं लेखकांना आणि लेखकासम वक्त्यांना ते हिरावून घेतलं आणि हा सगळा काळाचा महिमा आहे. म्हणजे तू जो या प्रश्नाचा शेवट केलास तो अगदी योग्य आहे की हे जगभरचं फिनोमिनन आहे. म्हणजे एकेकाळी फ्रेंच आणि बंगाली लोक हे अतिशय भाषेविषयी जागरूक म्हटले जायचे. पण आज फ्रान्समध्ये आणि बंगालमध्ये सुद्धा जर इंग्रजी येत असेल तरच त्यांना नोकऱ्या मिळतात आणि त्यामुळे इंग्रजीचा प्रभाव तिकडेही वाढलेला आहे. हे सगळ्या जगभर वाढलेली गोष्ट आहे आणि हा माध्यमांचा प्रभाव आहे. म्हणजे त्या काळातही आम्ही असं मानत होतो की जे छापील शब्द तुम्हाला जे ग्रंथ नावाची गोष्ट अतिशय महत्वाची वाटते ना, ती गेल्या 200-300 वर्षातली आहे. त्याच्या आधी श्रवण माध्यमच होतं फक्त. तर ही माध्यमं सतत गेल्या 1,500-2,000 वर्षात बदलत आलेली आहेत. नंतर एका काळी ट्रान्झिस्टर, तुझ्या काळात तर आठवत असेल तुला, ट्रान्झिस्टर किती प्रभावी होता, आकाशवाणी किती प्रभावी होती. नंतर मगाशी कुमार म्हणाला त्याप्रमाणे 72 साली टेलिव्हिजन आल्यानंतर, दूरदर्शन आल्यानंतर मग आपल्याला जाणीव झाली की अरे हे व्हिज्युअल याचा भलताच इम्पॅक्ट आहे. आणि मग त्या प्रत्येक माध्यमाची जी मर्यादा आहे ती मर्यादा किंवा ताकद आहे, ती ताकद आणि मर्यादा जाणून घेऊन त्याप्रमाणे आपण लोकांना अप्रोच होतोय की नाही ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता पुस्तकांच्या संदर्भात या प्रकारचा अप्रोच असायला पाहिजे. दुर्दैवाने आपली जी गेल्या 60 वर्षामध्ये ज्या प्रकारची वाढ होत गेली, म्हणजे महाराष्ट्राची वाढ ज्या प्रकारची सांस्कृतिक आणि सामाजिक होत गेली, त्याच्यावर राजकारणाचा विलक्षण पगडा राहिलेला आहे. आणि त्या राजकारणाच्या पगड्यामुळे ही वाढ होतच झालीच नाही. त्याच्या आधीचं जे कुसुमाग्रज किंवा पु ल देशपांडे किंवा त्या प्रकारचं अगदी रवींद्र पिंगे आणि ह्यांच्यापर्यंतचं वातावरण म्हटलं तरी ते वातावरण प्रभावी वाटत होतं, कारण त्या काळात राजकारणाचा अशा प्रकारचा पगडा नव्हता. आता सारं जीवनच राजकारणमय झाल्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला पडल्या आणि त्याच्यातच अर्थात पुस्तकं बाजूला पडली. किंबहुना पुस्तकांना त्या माध्यमांच्या संबंध उतरंडीमध्ये ज्या प्रकारचं स्थान असायला पाहिजे त्या प्रकारचं स्थान आता राहिलेलं नाही. आणि आपल्याला जर वैषम्य किंवा वाईट वाटायला पाहिजे असेल तर हे वाटायला पाहिजे की पुस्तकांकडे, छापील शब्दाकडे, मासिकांकडे, वर्तमानपत्रांकडे सुद्धा ह्या प्रकारचं लक्ष का जात नाही. आणि त्यासाठी मराठी समाजात काय करता येऊ शकेल, तर ह्याच्यात कोणी काही म्हणजे संयुक्त महाराष्ट्राशी तू जोडू पाहतोयस तसं काही करता येईल असं मला वाटत नाही. यासाठी समाज जागृती हा एकच मुद्दा राहतो आणि समाज जागृती होऊ शकली तिथे जर सांस्कृतिक वातावरणाचा प्रभाव निर्माण करता आला तर मला असं वाटतं की पुन्हा या प्रत्येक माध्यमाला त्याची जी ताकद आहे त्या ताकदीने उभं करता येईल. केतकर, आत्ता जो गांगल मुद्दा म्हणजे मांडतायत की जिज्ञासा म्हणजे माध्यमं बदलली, हे टेलिव्हिजन खास करून आल्यानंतर मूलतःच जे जिज्ञासूपणाचा जो अभाव होता तो आणखीन वाढला, त्याबद्दलचं औदासिन्य आणखीन वाढलं आणि एक ऐतिक करमणूक म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये जिज्ञासा वगैरे ठेवायची काही गरजच नाही. तुम्ही बटन ऑन केलं की तुम्ही एंटरटेन होता. तर हे जे आहे तर हे फक्त म्हणजे हे जगभरामध्ये असेल. जगभराचा जर आपण विचार केला, वाचन संस्कृती, पुस्तकांचं व्यवहार, तर मग त्या तुलनेमध्ये आपण कुठं आहोत आणि आपण का मागं आहोत? म्हणजे मग आपल्याकडंच हे औदासिन्य का आहे? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतं गैरसमज झाला असेल तर गांगल असं म्हणत नव्हते की जिज्ञासूपणाचा अभाव पहिल्यापासून तो वाढला. नाही, असं म्हणजे असं तुम्ही म्हणालात ना की एकूणच मराठी समाजामध्ये जिज्ञासू वृत्ती पण ते नंतरच्या काळाबद्दल कमी होत गेली. पण पूर्वी फार होती, असं म्हणजे पूर्वी होती. तुम्ही 1900 ते 1960 ह्या काळातले म्हणजे आता परवाच तुमच्या कार्यक्रमामध्ये ते अनंत हरी गद्र्यांचा कार्यक्रम झाला, ते 1900 ते 1960 जर पाहिलेस म्हणजे ज्याला विद्वत्ता म्हणतात, खऱ्या अर्थाने स्कॉलरशिप, एरुडिशन ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचे लेखक किती आहेत. आता पावा काण्यांची धर्म आता किती लोकांनी वाचला असेल, पण चर्चा केवढी होती. मला आठवतंय मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा हरा महाजन लोकसत्ताचे संपादक होते आणि त्यांच्या रविवारच्या अंकामध्ये एकदम गंभीर प्रगल्भ चर्चा व्हायच्या साहित्याच्या, भाषेच्या, भाषा संस्कृतीच्या, महाराष्ट्र निर्माण होण्या अगोदर मी शाळेत होतो तेव्हा अशा प्रकारची जिज्ञासा होती, प्रगल्भता सुद्धा होती. ती नंतर कमी झाली. ते गांगलांना असं म्हणायचं होतं की टेलिव्हिजनने नंतर लोकांना जिज्ञासेपासून एंटरटेनमेंटकडे आणलं. नाही, पण तुम्हाला असंच म्हणायचं की पूर्वी जिज्ञासू वृत्ती म्हणजे होती आणि नंतर ती कमी होत गेली का एकूणच जिज्ञासूपणाचा मराठी समाजामध्ये अभाव आहे?
नाही, थोडं वेगळ्या पद्धतीने मी कुमार म्हणतोय त्याच्याशी मी मोरवाले सहमत आहे, परंतु ओव्हरऑल जर आपल्याला पाहिजे झालं तर साधारण 13व्या शतकानंतर ही जिज्ञासू वृत्ती कमी होत गेलेली आहे. त्यानंतर ते परकीय म्हणजे नाना तऱ्हेच्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, संबंध तो इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये कमी कमी होतच गेलेलं आहे. ती पुस्तक छपाई नावाचं यंत्र गेल्या 200 वर्षापूर्वी आल्यानंतर त्यानंतर त्या जिज्ञासेला एक चालना मिळाली आणि ती चालना मिळाली, ती वाढत गेली, परंतु तिला संबंध याचा राजकीय म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा संदर्भ होता आणि त्या संदर्भाच्या परिसरामध्ये आता कुमार जसं समतानंदांचं उदाहरण येतोय, तसं सामाजिक म्हणा किंवा तिथेही आंबेडकरांसाठी त्यांनी ते सगळं काम केलं. त्या प्रकारचं होत गोष्टी घडत गेल्या, परंतु ओव्हरऑल जे औत्सुक्य पाहिजे जीवनाविषयी ते आपल्या धर्मकारणातच नव्हतं, आपल्या संस्कृती कारणात म्हणजे जे ज्या तऱ्हेचा धर्माचा प्रभाव आपल्याकडे होता तो नव्हताच. ऐकायचं, श्रवण भक्ती ही अतिशय महत्वाची होती आणि त्यामुळे देवळात जाऊन वाती वळणारे आजा हे आपलं उत्तम रूप होतं किंवा डुलक्या घेणारे म्हातारे आजोबा हेच हे होतं. तर मला असं वाटतं की तो आपल्याला नक्की पॉइंट करायला पाहिजे की जसं शिक्षण वाढलं तसशी जिज्ञासा वाढत गेली का किंवा वाढवण्याचे काही प्रयत्न झाले का, जगाविषयीचं कुतूहल जागं केलं गेलं का, तर सकृतदर्शनी नाही. ते एकदम जेव्हा तंत्रज्ञान आलं तेव्हा एकदम जग उघडं झालं आपल्यासमोर आणि आपल्यासमोर जग उघडं झालं आणि आता मगाशी तू जसं याचं वर्णन केलंस की करमणूक आयती करमणूक येऊन पडली, तसा जो झगझगाट होता तो झगझगाट एकदम आपल्यासमोर आला या नवीन माध्यमांचा आणि त्या माध्यमाच्या झगझगाटामध्ये हे सगळे लोक दिपून गेले. म्हणजे मध्ये एका अशा चर्चेमध्ये मी असं म्हटलं होतं की टीव्ही चॅनेलचे प्रमुख म्हणून अगदी आपल्यातले सगळ्यात थोर मानले जाणारे श्रीपू भागवत यांची जरी नेमणूक झाली तरी सुद्धा ते टीव्ही चॅनेलचं स्वरूप बदलू नाही शकणार, सुधारू नाही शकणार. तर हे जे आहे ना की लोकांची मागणी आणि माध्यमांचा नियंत्रण असणाऱ्या व्यक्तींचा समज याच्या मधली जी दरी आहे ती दरी, पण तो एक वेगळा मुद्दा आहे. वेगवेगळ्या प्रत्येक माध्यमाचं जे कर्ते आहेत, कर्ते पुरुष आहेत किंवा कर्त्या स्त्रिया आहेत, त्यांनी हे नीट समजून घेतलं पाहिजे की आपल्या माध्यमाची ताकद काय आहे आणि आपल्याला कोणासाठी काय प्रकारचं काम करायचं आहे. तिथे मला असं वाटतं की प्रकाशकांची आणि लेखकांची कुठेतरी एका बाजूला त्यांना तुमच्यासारख्या माध्यमांची ओढ असते, तिथे जाऊन चमकायची इच्छा असते आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी नलिष्ठसारखं अत्यंत मनस्वी असं लिहिण्याची इच्छा असते. या दोन्ही गोष्टींचं मेळ घालणं हे थोडं मुश्किल असतं. हे मी अर्थात वेगळ्या एका मुद्द्यावर येऊन ठेपलो, पण ठीक आहे. नाही, तू जो मुद्दा म्हटला जागतिक पातळीवरती हे आहे का, तर जागतिक पातळीवरती पुस्तकांचे खप कमी झालेत, पुस्तकांची दुकानही बंद पडतात, वर्तमानपत्रही बंद पडतात, परंतु जिज्ञासा कमी झाली असं मला वाटत नाही. विशेषतः युरोप, अमेरिका, रशिया या देशांमध्ये जिज्ञासा प्रचंड प्रमाणावर होती. याचा साधा अत्यंत सोपा पुरावा म्हणजे ज्या प्रकारची पुस्तकं, जे विषय आणि ज्या पद्धतीने त्यांची मांडणी होते आणि अगदी मुंबईच्या किताबखानामध्ये जी पुस्तकं दर आठवड्याला येऊन पडतात ती आपल्याला विकत घेता येत नाही म्हणून असं नर्वसतेच लोकांना विकत घेऊन करायचं काय, वाचलं तरी किती, इतके विषय, इतकी त्याची मांडणी उत्तम जागतिक पातळीवरती. नुसतं विज्ञान नाही, निरनिराळे सोशॉलॉजिकल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक्स इतके विषय त्या मानाने मराठीमध्ये काहीच तुलनेने होत नाही. आता ग्रंथालीमध्ये या तंत्रज्ञानाशी आणि विश्वाशी जोडून घेण्याचा प्रयत्न सुदेश इंगलासपूरकर ग्रंथाली मार्फत करतायत. त्यामुळे त्यांनी आता इंटिग्रेट करायला सुरुवात केली. ती फार चांगली कल्पना आहे. म्हणजे निरनिराळे प्रोग्राम करायचे आणि ते साधारणपणे स्क्रीनवरती करायचे आणि त्याच्यामुळे आता ते राजीव श्रीखंड यांची आंतरराष्ट्रीय दर्जाची क्लासिक्स ती सादर करायची. संजीवनी खेरत स्त्रियांच्या संबंधात कार्यक्रम सादर करतात. म्हणजे तो पुस्तक पण झालं, त्याच्यात पुस्तकाचा उल्लेख असतो, त्यामुळे ग्रंथ संस्कृतीचा प्रचार होतो आणि त्याच्यामध्ये माध्यम असतं ते ऑडिओ व्हिज्युअल असतं, त्यामुळे त्याच्याही मार्फत होतं आणि त्याचा व्हॉट्सअपच्या मार्फत प्रचार होतो. त्यामुळे ही इंटिग्रेशन ऑफ मीडिया हे आता ग्रंथाली करते, ही माझ्या मते फार महत्वाची पुढचं पाऊल हे सुदेशनी घेतलेलं आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरचा सगळ्यात जिज्ञासेचा मुद्दा असा आहे की अमेरिका, युरोप, रशिया, इव्हन चीन मध्ये ज्या प्रकारची पुस्तकं आहे तो पाहतोय आपण, तो पुरावाच आहे की त्यांच्याकडे कशी. तसं काय मराठीत निघत नाही. मराठीमध्ये उत्तम कादंबरी, उत्तम आत्मचरित्र याच्या पलीकडे जातच नाही पुढे आपण. ज्याला चिंतन करणारी पुस्तकं, म्हणजे याचा अर्थ गंभीर तत्वज्ञान आणि त्याच्यामुळे तुमचं डोकंच बधीर होईल अशा प्रकारचं नव्हे. विविध विषयांना मांडणी करून लोकांपर्यंत जाणं, सामाजिक सांस्कृतिक विषय, तसं आपल्याकडे मराठीमध्ये अतिशय कमी आहे. आणि याचा दुसरा एक छोटासा पुरावा म्हणजे
त्यावेळेला होतं ना, आता कमी झालंय. हा जो गांगलांचा मुद्दा आहे तो कसा आहे, सत्यकथा बंद पडलं, माणूस साप्ताहिक बंद पडलं, माणूसने केवढं काम केलंय, सत्यकथेचं केवढं काम केलंय, सोबत बंद पडलं, किती साप्ताहिक आणि मासिक, किर्लोस्कर, स्त्री मनोहर, अतिशय उत्तम काम त्यांनी केलेलं आहे, ते सगळं बंद पडलंय. आता हे बंद व्हायचं काही कारण नाहीये. तेवढा वर्ग आहे आपल्या समाजामध्ये वाचणारा आणि हे विकत घेऊन परवडणारा किंवा वर्गणीदार होणारा, पण तो वाचत नाहीये, त्याला व्हॉट्सअप बास वाटतं. त्यामुळे व्हॉट्सअपवरचं वाचन वाढलंय आणि जिज्ञासा कमी झाली, असा पॅराडॉक्स आहे. मला इथे एक खुलासा केला पाहिजे की जागतिक पातळीवर जिज्ञासा कमी झाली असं मी म्हटलेलं नाहीये. मी महाराष्ट्र आणि एकूण भारत या म्हणजे आता मराठीच्या बद्दल आपण म्हणजे खूपदा कळ येतात लोकांना, मराठी काय होणार म्हणून. तुम्हाला म्हणजे मराठी संपणार नाही वगैरे ह्या गोष्टी तर आहेत, पण जिथं होतो आपण तिथून आणखीन जर पुढचा टप्पा, पुढची मजल जर मराठीला मारायची असेल, आत्ताचं बदलत्या काळामध्ये आणि तंत्रज्ञान इतकं बदलतंय, म्हणजे आता पुढच्या काही काळामध्ये ते ॲपलचे फोन येतील की समजा कोणी समोरचा माणूस कानडीमध्ये बोलला तर मला त्याचं ट्रान्सलेशन मराठीत करून मिळेल आणि मी मराठीतून बोललेलं त्याला कानडीमध्ये जाईल. इतक्या प्रकारच्या तंत्रज्ञानातल्या गोष्टी बदलतायत, बदलणार आहेत. तर या सगळ्यामध्ये मराठी आणखीन पुढे जायची असेल, म्हणजे आता आपल्याला असं एक तो प्रवाह थोडा खंडित झाल्यासारखा आणि बारीक झाल्यासारखा दिसतोय, तर काय व्हायला पाहिजे मराठीला सुदृढ करण्यासाठी दोघांनाही? नाही, मला असं वाटतं की मराठी किंबहुना कुठचीही प्रादेशिक भाषा ही जर समृद्ध करायची असेल तर येते काही काळ, एक 15, 20, 25 वर्ष तर नक्कीच ती समृद्ध होत जाणार आहे. जसजसा आपण जर सगळे प्रवाह स्वीकारायचं ठरवलं, येणारे जागतिक प्रवाह स्वीकारायचं ठरवलं, ती भाषा समृद्ध होत जाईलच. त्याच्यामध्ये पूर्वी बिगो कुलकर्णी सांगायचे की आपण जरी कर्ता आणि क्रियापद हे मराठी वापरलं आणि मधलं सगळं इंग्रजी वाक्य उच्चारलं तरी सुद्धा ते मराठी समजायला हरकत नाही. तर हे जे आहे हे किती त्यांनी 25-30 वर्षापूर्वी सांगितलं होतं. मला असं वाटतं की हे सत्य आहे. यापुढे आपलं जे आपलंच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे, अगदी तमिळनाडू आणि बंगालमध्ये सुद्धा हे असंच घडणार आहे. आणि ह्या अर्थाने मराठी समृद्ध होत जाणार आहे. 13व्या शतकात ज्या प्रकारचं मराठी होतं ते आणि आज जसं मराठी आहे याच्यामध्ये जो फरक आहे तोच ह्याच्या पुढच्या काळामध्ये राहणार आहे. त्याच्याही पुढचा एक किंचित चिंतेचा किंवा चिंता नाहीच म्हणायचं काही कारणच नाही आहे, कारण की ते मानवी प्रगतीचं निदर्शक आहे ते, की ही भाषा, अक्षर भाषा जी आपण मानतो ती भाषा तरी शिल्लक राहणार आहे का व्हिज्युअल लँग्वेज जी तुमच्या हातामध्ये आहे ती व्हिज्युअल लँग्वेजच पूर्णतः नवीन साकारणार आहे. असा जो जगभर सध्या चर्चेचा आहे, सुप्त चर्चेचा मुद्दा आहे, तो मला असं वाटतं की महत्त्वाचा आहे. म्हणजे एका बाजूला मराठी कारण करायलाच पाहिजे. मराठी कारण हे मला असं वाटतं की संस्कृतीच्या अंगाने विचारात घ्यायला पाहिजे. आता आपण जो भाषेवर फोकस देतोय ना, ते भाषेवर फोकस देण्याच्या ऐवजी पिठलं भात, वरण भात हे जर मराठी संस्कृतीचे निदर्शक असतील तर त्याला महत्त्व द्यायला पाहिजे. की ते खरोखर आत्ताच्या अमेरिकेत जन्माला आलेल्या मराठी मुलांना, म्हणजे मराठी आईबापांच्या मुलांना वरण भात जर आवडत असेल किंवा एक दिवसभराची ट्रीप करून आल्यानंतर घरी ते पिठलं भात करावं असं पाहत, हा संस्कृतीचं निदर्शक आहे. किंवा भातुकलीचा खेळ हा जर आता आपण जगभर घेऊन गेलो तर मला असं वाटतं की ह्या प्रकारची जी संस्कृती आहे ना, ह्या संस्कृतीचं वर्धापन केलं, संवर्धन केलं तर मला असं वाटतं की त्या अंगाने मराठी वाढू शकेल. मराठी भाषा म्हणून स्वतंत्रपणे वाढवण्याची गरज नाही, मराठी भाषा वाढतच जाणार नाही. पण त्याच्यामध्ये एक मुद्दा जो आहे, जो फक्त मराठी नाही तर अनेक भाषांच्या बद्दलचा आहे. आता उदाहरणार्थ भोजपुरी, अवधी ह्या ज्या भाषा होत्या तर त्या आता सिनेमांमधून जर आपण बघितलं तर ते ड्रायव्हर आणि नोकर आणि यांच्या भाषा असतात. बऱ्याचदा हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा काम करणारे असतात ते मराठी असतात, मराठी बोलत असतात. आता ह्याच्यामधून भाषेच्या बद्दलचा न्यूनगंड, म्हणजे आता मी असं मध्यंतरी वाचलं की भोजपुरी बोलणं हे आता त्या भागामधल्या तिथं राहणाऱ्या लोकांचंही कमी कमी होत चाललंय, कारण त्यांना भोजपुरी हे डाऊन मार्केट वाटायला लागलं. मराठीमध्ये मराठी पालक, मराठी आया जेव्हा इंग्रजी शाळांमध्ये ज्यांची मुलं आहेत तिथं त्यांना परस्परांमध्ये मराठी बोलण्याचा संकोच वाटतो. तर हा जो न्यूनगंड आहे हा जर वाढत गेला आणि मराठी बोलण्यापेक्षा मग इंग्रजी बोलण्यालाच प्रतिष्ठा मिळत गेली तर आज नाही उद्या कधीतरी, जशी आता भोजपुरी
लगेच संपणार नाही, लगेच मरणार नाही. पण ह्याच गतीनं जर होत गेली तर पुढच्या 100-150 वर्षामध्ये संपेल ना. अनेक भाषा अशा लुप्त झालेल्या आहेत. त्यामुळं हा जर न्यूनगंड मराठी माणसामध्ये, मराठी मनामध्ये जर वाढत गेला तर त्याचे परिणाम जे आहेत ते काही वेगळे सांगायची गरज नाही. हा धोका तुम्हाला दिसत नाहीये का? म्हणजे आणि मग ह्या न्यूनगंडातनं काय करून बाहेर काढता येईल? भोजपुरी भाषेमध्ये सिनेमे निघतात आणि ते मराठी चित्रपटांपेक्षा जोरदार चालतात. त्यांचं उत्पन्न भोजपुरी सिनेमांचं खूप प्रचंड होतं. आणि आत्ता गांगलांनी जो मुद्दा मांडला वरण भात किंवा तो पिठलं भात, हा तुला वाटेल ब्राह्मणी आहे, म्हणजे त्यात चिकन मटण फिश हे सगळं पाहिजे, कारण ते पण मराठी संस्कृतीचाच भाग आहे ना, तो काही फक्त हे नाहीये. मुद्दा तसं नाहीये, ते सिम्बॉल्स केवळ नाहीयेत. आपली सिम्बॉल्स जे असायला पाहिजे. साधं उदाहरण, आत्ता आपल्या शेजारी चीन 140 कोटी की 150 कोटी लोकांचा देश आहे. पाकिस्तान शेजारी आहे. अमेरिका लांब आहे. पण आपल्या मध्यमवर्गीय तरुणांना जेवढी अमेरिकेची माहिती आहे किंवा इंग्लंडची आता कमी झाली पण काही प्रमाणात आहे, तेवढी आपल्या शेजारच्या देशांच्या बद्दल नाही. चीन आणि पाकिस्तान एवढे मोठे, म्हणजे एक नेबर म्हणून आणि एक संख्येने आपल्याला काही कुठे दिसणारच नाही. कुठेतरी मराठीमध्ये एखादं चीनचं दुसरं अशी आली आहेत अलीकडे काही पुस्तकं. पण चीनी भाषा ही आपल्याला समजली पाहिजे. आपला शेजारी येतो. बरं, काही काही लोक त्याला शत्रू पण मानतात. पाकिस्तान तर शत्रू मानायची आपल्याला लहानपणापासून दीक्षाच दिली जाते. पण तिथे उर्दू आहे, तिथे फक्त बलुची आहे, आपल्याला काही त्याच्याबद्दल आकर्षण वाटत नाही. ते लांब राहिलं. करुणानिधींनी 100 पुस्तकं लिहिलेली आहेत, पण आपल्याला करुणानिधी फक्त डीएमकेचे पुढारी वाटतात. त्यांनी नाटकं लिहिलेत, कविता लिहिल्यात, कादंबऱ्या लिहिल्यात, कथा लिहिल्यात, निबंध लिहिलेत. 100 पुस्तकं आहेत. एकाही पुस्तकाचं भाषांतर मराठीत नाही. पण इंग्रजीमध्ये आलेल्या काही पुस्तकांचं फक्त आपल्याकडे भाषांतर होतं. आजूबाजूच्या भाषा शिकाव्याशा वाटत नाहीत. त्याशिवाय तुमची भाषा कशी समृद्ध होणार? इंग्रजी भाषा कशी समृद्ध झाली? तुम्हाला कल्पना नसेल, पण त्या इंग्रजी भाषेचा इतिहास तुम्ही पाहिलात तर इंग्रजी भाषेबद्दल ही आपली भाषा आता लयाला चालली आहे अशी चर्चा साधारणपणे 13व्या-14व्या शतकात सुरू झाली होती. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे अशी चर्चा होती. एक ते स्टोरी ऑफ इंग्लिश लँग्वेज म्हणून पुस्तक आहे, बीबीसीनेच प्रसिद्ध केलंय. त्याच्यातून तुझ्या लक्षात येईल. मग त्यांना लक्षात आलं की आपण सगळ्याकडचे घेतले पाहिजेत शब्द. आता हे जे सगळे रांदेऊ ज्याला आपण म्हणतो, ज्याला काही लोक चुकीने रेंडेजर्स असा उल्लेख करतात, पण तो रांदेऊ, ब्युरोक्रेसी, हे सगळे शब्द हे फ्रेंच मधनं आलेले आहेत. त्यांच्याकडे स्पॅनिश मधनं आलेले आहेत. त्यांच्याकडे जर्मन भाषेतनं शब्द आलेत. वेल्टिंग शॉर नावाचा शब्द आहे, तो जर्मन भाषेतनं आलेला आहे. असं करत इंग्रजी समृद्ध झाली. आणि मग मध्येच एक साधारणपणे 16व्या शतकामध्ये शेक्सपियर येतो. आणि शेक्सपियर आल्यानंतर एकदम आता शेक्सपियरची नाटकं जपान आणि चीन, आत्ताच्या कम्युनिस्ट चीनमध्ये सुद्धा चालतात. त्याचा अर्थ काय? तो परिसर वेगळा आहे, ती कॅरेक्टर्स वेगळे आहेत, तरी पण शेक्सपियर बद्दल आकर्षण वाटतं. आगरकरांना हॅमलेटचं भाषांतर करावं असं वाटलं. म्हणजे हे समृद्धीचं लक्षण होतं. भाषा समृद्ध ह्याच्यातच होणार की आपण विविध अनुभव, विविध प्रदेश, विविध संस्कार, विविध संस्कृती आपल्या भाषेत आणल्या की त्या मांडताना तुम्हाला भाषा वाकवावीच लागते. केतकर, याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की जो आता गांगलांनी मुद्दा मांडला, प्रश्न फक्त भाषेचा नाहीये, संस्कृतीचा आहे. आणि आपण जर समजा म्हणजे एकीकडे आपल्याकडे मॅकडोनल्ड्स आणि पिझ्झा हट आणि याच्याबद्दलचं प्रचंड आकर्षण मुलांमध्ये आहे, त्यापेक्षाही आकर्षण आज चायनीज पदार्थांच्या बद्दलच आहे ना. तुम्ही गावखेड्यातल्या कुठल्याही बस स्टँडवर गेलात तर रांगेनं चायनीज, ज्याला चायनीज म्हणतात त्याला चायनीज म्हणतात, पण ते नूडल्स आणि हे ते उडप्याचं चायनीज असतं किंवा पंजाबी चायनीज. पण मुद्दा असा की म्हणजे आपण अगदी मराठी संस्कृती, म्हणजे आपण अगदी उडप्यांपासून जरी घेतलं तरी ह्या गोष्टींचं आकर्षण, थालपिठाची तर दुकानं दिसत नाहीत. झुणका भाकर म्हणजे ते आपलं काही ठिकाणी झुणका भाकर म्हणून असतं, प्रत्यक्षामध्ये काय मिळतं. पण मराठी पदार्थ ज्यांचा उल्लेख झाला, काही पदार्थ आता लयालाही गेली असतील, तर हे आपण स्वीकारत जाणं आणि नवीन गोष्टींच्या बद्दलचं आकर्षण वाटणं आणि ते स्वीकारणं, याच्याबद्दल आक्षेप असायचं कारण नाही. पण मग नाही, पदार्थांच्या दिशेने चर्चा नाही आपली. म्हणजे माझं नाही, भाषेच्या दृष्टिकोनातून जर संस्कृतीच्या बोलायचं, दृष्टीने मी म्हणतोय की हे पदार्थ आत्मसात करत जाणं, ती खाद्य संस्कृती ऍक्सेप्ट करणं, तर ही काही वाईट गोष्ट नाही. आपण प्रयोग करत राहावेत, वेगवेगळ्या चवी चाखाव्यात. पण हे करताना आपण जर आपल्या चवी, आपली खाद्य संस्कृती याची जर उपेक्षा होत राहिली तर आज ना उद्या हे एकूण आपल्या सगळ्या संस्कृतीच्या साठी बरं नाही, असं तुम्हाला वाटतं का? नाही, माझ्या मते हे दोन मुद्दे वेगळे आहेत. मला वाटतं खाद्य संस्कृतीच्या दिशेने आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व होतं हे मला पूर्णपणे पटत नाही. कारण आता तुला कल्पना असेलच, अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त मराठीचा कडवा अभिमान आहे.
जसं सगळ्यात जास्त हिंदुत्वाचा अभिमान आहे अमेरिकेमध्ये, हे सगळे गेलेले त्या कॉम्प्युटरला विरोध करून, ते अमेरिकेत कॉम्प्युटर इंजिनियर झालेत, पण त्याचा सगळ्यात विरोध याच सध्याच्या मॉडर्नायझेशनला असतो आणि हिंदुत्वाचा प्रचार असतो. त्यामुळे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला ते सांगतात, अरे तुला आमच्या घरी मस्त उपासाचे पदार्थ करून जेवायला घालतो, अशाच प्रकारचे निमंत्रण येतात. त्यांनी काही फरक पडत नाही. प्रत्यक्षात त्यांच्या घरातली मुलं तिथे जे काय असेल ते खातात आणि आता ते अँटी मॅकडोनाल्ड, अँटी पिझ्झा हट आणि अँटी KFC अशीच तिकडे मुवमेंट चालू आहे. त्यामुळे तोही प्रश्न आहे, तो विषय बदलेल. माझ्या मते आपल्याला विविध अनुभव, विविध परिसर, विविध भाषा, विविध संस्कृती ह्या सगळ्यांचं आकलन मराठी माणसाला होईल अशा पद्धतीने मराठी जीवनामध्ये, मराठी भाषेमध्ये, मराठीमध्ये पुस्तकं किंवा ज्ञान माध्यमांमध्ये आली तर तुमचा समजा काय पिठलं भात नाही मिळालं, काय म्हणजे त्याने काय एवढा मोठा भारतीय किंवा मराठी संस्कृतीवरती अन्याय होईल असं मला नाही, वाटत प्रश्न नाही. फक्त ते टिकवलं पाहिजे, भाषेच- बरोबर आहे. थालपिठवर टिकवलं पाहिजे, मला तर ते आवडतं. तर मी तर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मला ते डेफिनेटली, मी काय फिश अँड चिकन खात नाही, त्यामुळे तो नाही मुद्दा. पण त्याच्या मार्फत म्हणजे संस्कृतीची सिंबॉल, भाषा फक्त एकच संस्कृतीची सिंबॉल आहे. नाही तर बांगलादेश आणि पाकिस्तान यांना जोडणारा धर्म इस्लाम होता. त्यांनीच त्यांच्यावर अत्याचार केले, इस्लामने इस्लामवर केले. इस्लामी स्त्रियांवरती, इस्लामी पुरुषांवरती गोळीबार, बलात्कार हे सगळे इस्लामी लोकांनी केले. आणि तो भाषा वेगळा का झाला देश इस्लामिक असताना? मग हिंदू राष्ट्र असल्यामुळे हिंदू राहायला पाहिजे का? तर तसं तो राहिला नाही. बांगलादेश केवळ भाषा आणि संस्कृती, त्याच्यात खाद्य संस्कृती त्याच्यातनं निर्माण झाला. त्यामुळे बांगलादेश आणि पश्चिम बंगाल हे सोनार बांगला म्हणून एकत्र येतील अशी पण चर्चा आहे. मुद्दा असा आहे की भाषा आणि संस्कृती हे तुमच्या जीवनाचं अपरिहार्य भाग येतो. म्हणून तर युगोस्लाविया 6 देशांमध्ये गेला, ते सगळ्या वेगळ्या भाषा आहेत. सर्बियन भाषा वेगळी, क्रोएशियन भाषा वेगळी, मॉन्टेनिग्रोची भाषा वेगळी, स्लोव्हेनियाची भाषा वेगळी. युगोस्लाविया एक देश 6 देशांमध्ये गेला आणि सोव्हिएत युनियन 15 देशांमध्ये गेला. तिथेही सगळीकडे भाषा वेगळी आहे. 15च्या 15 देशात सोव्हिएत युनियन मधल्या भाषा वेगळी आहे. अमेरिकेमध्ये बाय अँड लार्ज, अजून जरी स्पॅनिश असली तरी बाय अँड लार्ज ते युनिलिंग्वल आहे. ते युनिरिलिजियस आणि युनिलिंग्वल आहे, ते प्रोटेस्टंट कॅथलिक असे काही भाग सोडले तर. पण आता वेल्स मध्ये, इंग्लंडच्या म्हणजे युकेच्या वेल्समध्ये मोठा मोर्चा, मी होतो त्या ग्लासगोला, तिकडे मोठा मोर्चा निघाला होता की आमच्या वेल्स भाषेला स्टेटस मिळत नाही म्हणून. तर त्यांनी वेल्स भाषेसाठी तो मोर्चा काढला होता. स्कॉटलंड तर दररोज म्हणतायतच की आम्हाला आता UK पासून वेगळं व्हायला पाहिजे. असे जे निरनिराळे आविष्कार होतात वेगळं व्हायचे, बांगलादेश असेल, स्कॉटलंड असेल, वेल्स असेल, ते भाषा आणि संस्कृतीच्या माध्यमातून होतात, धर्माच्या माध्यमातून होतात. सगळे ख्रिश्चन आहेत तिकडे. तर त्याच्यामुळे आपल्याला जर वाढवायचं असेल, मराठीला आता न्यूनगंड काढून टाकायचा असेल, तो न्यूनगंड कशात नाही, तो मराठी माणसाला मनातल्या मनात माहिती आहे ह्याला आपल्याला काही येत नाही, आपल्याला काय माहिती नाही, आपल्याला काय कळत नाही, असं त्याच्या मनाने घेतलेलं आहे की आपल्याला काय कळत नाही. तर ते आपल्याला कळत नाही तर कळवून घे ना. तर त्याच्यासाठी काही प्रयत्न नाहीये आणि हे प्रयत्न सरकारकडनं होत नाहीत, सरकारकडनं झालेले नाहीत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्थापना 1479 झाली. 1479 म्हणजे शिवाजी विवाहाची अगोदर आणि कोलंबस आणि वास्को द गामांना ते पोर्तुगाल आणि हे सगळं भारतात स्पॅनिश आणि पोर्तुगाल लोक यायच्या अगोदर 1479चा त्यांचा 500वा वाढदिवस मुंबईत झाला, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचा. आणि आपले सगळे, तुझं पाहशील तर सगळे एकूण एक स्वातंत्र्याचे पुढारी जे आहेत ते ऑक्सफर्ड केम्ब्रिज वाले आहेत. नुसते नेहरू नाही, सुभाषचंद्र बोस सुद्धा, सावरकर सुद्धा बॅरिस्टर आहेत, तिकडे गेले ना. हिंदुत्ववादी सावरकर तिकडेच गेले शिकायला. जायचं नाही ना तिकडे, भारतात शिकून घ्यायचं भारतीय म्हणून. तसं नाही केलं त्यांनी, कारण त्यांना माहिती होतं की आपल्या मनाचा विस्तार करायचा असेल तर आता सगळ्यात सेंटर कोणतं आहे त्यावेळेचं, तर इंग्लंड होतं. नंतरच्या काळात सेंटर कोणतं होतं, तर अमेरिका होतं. म्हणून तिकडे आकर्षण वाटण्यात काही गैर नाही. पण तुमचं आकर्षण ते आणि मन संकुचित किंवा संस्कृती संकुचित करत गेलात तुम्ही, तर मग कसं होईल? तुम्हाला तेवढा व्याप्ती आली पाहिजे. पण आपले काही भारतीय ते तिथे व्याप्तीकरण करतायत. आता अमेरिकेतली काही मेजर पुस्तकं जी आहेत, म्हणजे ब्रेन रिसर्च, माइंड रिसर्च, याच्यावरची सगळी इंडियन लोकांची आहेत. सिद्धार्थ मुखर्जीचं पुस्तक कॅन्सरवरती आहे, अतुल गावंडेचं पुस्तक मेडिकलवरती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा विस्तार झाला पाहिजे आपला. आणि मग तो भाषाही वाढेल, पुस्तकही वाढतील, ग्रंथवाचनही वाढेल. आणि मग ते व्हॉट्सअपवरती डोळे सारखं लावून बसायचं, आला नाही व्हॉट्सअप बराच काळ की आपला काहीतरी फोन बिघडलाय का असं वाटणं, हे सगळं मग कमी होईल. मग पुस्तकांकडे तुम्ही वळू शकाल. गांगल, तुमच्या बोलण्यातून एक असं आलं की संस्कृती महत्वाची आहे, मराठी संस्कृती. आणि म्हणजे संस्कृती वाचली तर भाषा वाचेलच. तर
थिंक महाराष्ट्राचं जे तुम्ही नवीन म्हणजे आता ग्रंथालय सोडून आता तुम्ही नवीन ज्याच्यामध्ये तुम्ही खूप तुमचा वेळ आणि एनर्जी घालताय ते थिंक महाराष्ट्राच्या मध्ये आहे. तर ते ह्याच अंगानं विचार करते काय थिंक महाराष्ट्र करू पाहते? ॲक्च्युअली हां, याच अंगाने विचार करतोय. आम्ही ग्रंथालय सोडली नाही. आमच्या सिनियर ट्रस्टी ग्रंथालयातलं पुढचं आम्ही पाऊल. सिनियर ट्रस्टी निवृत्त झालो ग्रंथालयातून आणि यंगर जनरेशनच्या हाती ग्रंथालयाची सूत्र गेली. तर ती गेल्यानंतर दिली आणि गेली. तर त्यानंतर प्रत्येक जणांनी आपापली वाट चोखाळली. आम्ही जे सिनियर ट्रस्टी होतो त्याच्यात माझ्या असं ध्यानात आलं की ग्रंथालय म्हणजे जे छापील शब्दाचं माध्यम मी जे सारखं मगापासून म्हणतोय की त्या माध्यमाला एक जी मर्यादा होती वाढत्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये, त्या पुढे जाऊन सुरुवातीला आम्ही ग्रंथालय ज्ञानयज्ञ नावाचा एक छोट्या पुस्तकांचा उपक्रम केला आणि त्याच्यात असं ध्यानात आलं की आता जे प्रत्यक्ष समाजामध्ये काही गोष्टी घडतायत आणि ज्याला खूप मोठी गेल्या 500-600 वर्षाची पार्श्वभूमी आहे प्रत्येक ठिकाणची, की महाराष्ट्रात 45,000 खेडी आहेत, 360हून अधिक तालुके आहेत. ह्या सर्व ठिकाणी काहीतरी घडतंय. जे एकेकाळी जिल्ह्यामध्ये घडलं म्हणून जिल्ह्यांना आपण महत्त्व द्यायला लागलो, आता तालुक्यांमध्ये घडतंय आणि तालुक्यांच्या पुढे खेड्यांमध्ये घडतंय आणि ते खेड्यांमध्ये घडत असताना तिथूनचे जे छोटे छोटे पदर आहेत ते पदर आपोआप ध्यानात यायला लागले. म्हणजे आपण कोकणात सहजपणे म्हणतो की गावराहाटी हा तिथे अतिशय महत्त्वाचा शब्द मानला जातो की गावराहाटी काय. तर माझ्या आता प्रत्यक्षात ध्यानात आलं जसजशी आम्ही गावराहाटीचे पदर जमा करायला लागलो तेव्हा ते केवळ धार्मिक नाही आहे. गावराहाटी ही जीवन पद्धत होती. एकेकाळी छोट्या खेड्यांची जीवन पद्धत होती आणि ती जीवन पद्धत कशा प्रकारची होती? ती छोट्या छोट्या अंतरावर म्हणजे आता आपण महाराष्ट्र सगळा एक मानतोय. प्रत्यक्षात प्रत्येक खेड्याची जीवनशैली वेगळी आहे आणि त्या प्रत्येक जीवनशैली जी वेगळी आहे त्याचे जे सूक्ष्मातिसूक्ष्म पदर आहेत ते सूक्ष्मातिसूक्ष्म पदर आता इंटरनेटच्या सहाय्याने क्राऊड सोर्सिंगच्या माध्यमातून आपल्याला पकडणं शक्य आहे. आणि आमचा जो ध्यास आहे तो ह्या प्रकारचं सगळं जो ज्ञान एकेकाळी आपण कुठचे तरी विद्वान जाऊन ते कलेक्ट करायचं. यदी फडके किंवा अरुण टिकेकर साताऱ्यात जाऊन तिथूनचे किंकेड वगैरे कसे लढले याचा आता तसं नाही. आता साताऱ्यात इतके चांगले चांगले विद्वान तयार झालेले आहेत. प्रत्येक खेड्यामध्ये सुशिक्षित लोक तयार झालेले आहेत. अगदी नाशिकच्या तालुक्यातला माणूस पार याच्यावर गेलेला असतो अंटार्क्टिकावर. तर हे सगळं जे आहे ना हे सगळं टिपत जाणं आणि त्याच्यातून मराठी समाजाची जी ताकद आहे ती मराठी समाजाची ताकद व्यक्त करणं. मगाशी कुमारजी म्हणाला की मराठी तसं मला वाटत नाही की मराठी समाजाला संकोची आहे. मराठी समाज स्वतःचं स्वतःला व्यक्त करायला आवडत नाही. तर ती स्वतःचं स्वतःला व्यक्त करायला आवडत नाही हे सत्य आहे असं मानून आपण ते जो करतोय प्रत्येक माणूस जे करतोय ते आपण टिपूया आणि ते टिपलं आणि एकत्र जर मांडलं एवढ्या मोठ्या संबंध वेब पोर्टलवर तर त्याच्यातून मराठी समाजाचं कर्तृत्व ध्यानात येईल. त्यात मराठी समाजाला स्वतःला एक कॉन्फिडन्स वाढेल आणि हे जे म्हणाला तो की दिल्लीत जाऊन सांगायची भीती वाटते तर भीती वाटणार नाही मग कारण तो कॉन्फिडन्स वाढलेला असेल. ह्या प्रकारे मराठी समाजाचं सामर्थ्य वाढवावं असं त्याचं लॉंग टर्म उद्दिष्ट आहे. पण शॉर्ट टर्म उद्दिष्ट आता ह्या प्रकारचा डेटा गोळा करणं प्रत्येक खेड्याचा डेटा गोळा एक करणं प्रकारे महाराष्ट्राचा किंवा ग्रामीण महाराष्ट्राचं डॉक्युमेंटेशन होते, गावागावाचं Absolutely. डॉक्युमेंटेशन होते. बरोबर अगदी डॉक्युमेंटेशन होतंय असंच म्हणता येईल. फक्त ते डॉक्युमेंटेशन संख्यात्मक नाहीये. ते संख्यात्मक ओघाने येतं की प्रत्येक खेड्याची वस्ती किती आहे, त्याच्यातले विभाग काय आहेत, कशा प्रकारची सामाजिक विभागणी आहे हे सगळं येतं. परंतु ते जे येतं ते ललित अंगाने येतं की त्याच्याबद्दल जी गावाबद्दल जी स्वतःला ओढ असते ती इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठच्या कास्ट. तुम्हाला हे सगळं बघत असताना असं काय फार म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे खूप असं एखादं काही आहे की जे ह्या सगळ्या उपक्रमातून अचानक खूप मोठं घबाड सापडल्यासारखं एखादं उदाहरण देता येईल असं की किंवा सांगता येईल? हा म्हणजे अशी खरं तर 100हून अधिक उदाहरणं सांगता येतील आता. म्हणजे आता तर आम्ही डेटा एकूण जर थिंक महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचं समग्र चित्र उभं करायचं असेल तर 1.5 ते 2 लाख आर्टिकल्स असायला पाहिजेत. आता आम्ही फक्त 4,000 आर्टिकल जमा करू शकलेलो आहोत. सो इतके कमी आत्ता आमच्याकडे साधनं आहेत. तरी सुद्धा त्याच्यामधून 100-150 सहज व्यक्ती अशा दिसतात तालुका लेव्हलच्या की यांनी अत्यंत आउटस्टँडिंग काहीतरी गोष्ट केलेली आहे. म्हणजे करमाळ्यातला एखादा प्राध्यापक इतका जाणकार असतो किंवा बाजूच्या बार्शी तालुक्यातला एखादा शेतकरी हा जागतिक स्तरावर म्हणजे भारतीय स्तरावर नक्कीच म्हणता येईल की सफरचंदाचं युनिव्हर्सिटी स्थापन करू इच्छितो. सफरचंदाची युनिव्हर्सिटी स्थापन करणं आणि त्यासाठी पंजाबपासून सगळे वेगवेगळे लोक त्याच्याकडे येत असतात बरं. आणि असे फक्त मी ह्याचं उदाहरण घेतलं ना की सगळे बाकीच्या लोकांवर अन्याय केल्यासारखं होईल. मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना माझं सतत सांगणं असतं
की तुम्ही हे जे पद्मश्री पद्मभूषण वगैरेसाठी रेकमेंडेशन करताना त्याच्याऐवजी महाराष्ट्रातले असे 100 200 500 लोक जमा करा, त्यांना शिवाजी पार्कमध्ये आणा, नुसती त्यांच्या पाठीवर थाप मारा, त्यांना इतकी उमेद मिळेल. तर हे केलं ना तर महाराष्ट्राची किंवा मराठी माणसाची ताकद खूप वाढेल आणि मराठी माणसाचं जे सामर्थ्य आहे ते त्याचं त्याला प्रत्ययाला येईल. मला असं वाटतं की या थिंक महाराष्ट्राचं महत्त्व हे आहे की महाराष्ट्राला म्हणजे त्याच्याला मी क्राऊड सोर्सिंगवर सतत भर देत असल्यामुळे मराठी माणसाला स्वतःची ताकद स्वतःला कळेल आणि ती एकदा ताकद कळली किंवा मराठी भाषा किंवा तत्सम जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न हे बाजूला पडतील. हा एक प्रयत्न मला असं वाटतं की गांगल करतात आणि जो दीर्घकालीन महाराष्ट्राचं ज्याच्यातनं भलं होईल, मराठी भाषा मराठी संस्कृती दोन्हीचंही होईल. तुम्हाला केतकर असं काय वाटतं की काय व्हायला पाहिजे की मग त्याला संकोचीपणा म्हणूया आपण किंवा मराठी माणसाची जी कुंठित अवस्था आहे आत्ताची ती जाईल, म्हणजे मराठी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आपण जर हे साधारण आपण सगळे एका लाईनवर आहोत असं म्हटलं एका पातळीवर, तर आपण बघतो की बंगालीमध्ये बंगाली बोलणारे इतके सायंटिस्ट दिसतात आपल्याला, इतके नोबेल मिळतात त्यांना. आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षा बघितल्या, काही बघितलं, इंडस्ट्रीज बघितल्या, प्रत्येक ठिकाणी अमराठी लोक खूप मोठ्या संख्येनं दिसतात. मराठी माणूस तिथंही वाढेल. काय काय व्हायला पाहिजे? काय अशा सांगता येतील 1, 2, 3 असं काही जर केलं, ती काही जादूची छडी नाही. समाजातला आतूनच बदल व्हायला लागतील. राज्यकर्ते काही करू म्हणजे राज्यकर्त्यांवरच विसंबून राहण्यात अर्थ नाही, हा मुद्दा बरोबर आहे. पण तरी आपण काय करायला पाहिजे? काय करू शकतो आपण? नाही, मला वाटतं की आता जो संकोचीपणाचा मुद्दा किंवा मगाशी तू न्यूनगंडाचा मुद्दा मांडलास तो आहेच, म्हणजे तो भाग आपण सोडून देऊ. पण आता असं झालेलं आहे की अस्मिता आणि अभिमान म्हणजे संस्कृती. त्याच्यामुळे मराठी भाषेचा अस्मिता, अभिमान, दुकानाच्या पाट्यावर हे सगळं करायला पाहिजे. दुकानाच्या पाट्या असल्या पाहिजेत मराठी, काही बिघडत नाही त्याने. परंतु हे म्हणजेच मराठी भाषेचं संवर्धन. अशा प्रकारचा समज आला की त्याच्या निमित्ताने एक राडा करणं मराठी भाषेच्या चळवळीच्या, मराठी भाषेच्या अस्मितेच्या निमित्ताने. प्रत्यक्षात मराठी भाषेच्या अस्मिते संबंधामध्ये 1960 नंतर संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतर निरनिराळे मराठी भाषेचे समर्थक जे आहेत, अकॅडमिक सुद्धा, नुसतं राजकीय नव्हे अकॅडमिक सुद्धा, त्यांनी प्रत्यक्षात काय केलंय सांगावं की मराठी भाषा आणि मराठी संस्कृती आणि मराठीचा विस्तार करण्यासाठी आम्ही हे प्रोजेक्ट केले किंवा हे प्रयत्न केले. काही केलेले नाही आहेत. म्हणजे जणू काही तो संकोची स्वभाव आणि तो न्यूनगंड हाच आमचा एक वेगळेपणाचा अभिमान असल्यासारखा करून टाकला आपण, आणि त्याच्यामुळे आपलं संकुचितपणा आलेला आहे. तो संकुचितपणा दूर करायचा असेल तर पहिल्यांदा तो गंड काढून टाकला पाहिजे. त्याच्यासाठी माध्यम उपलब्ध आहेत. गांगलांनी आता सांगितलं थिंक महाराष्ट्र माध्यम उपलब्ध आहे. ग्रंथालीचे नवीन प्रयोग सुदेश करतो ते उपलब्ध आहेत. पण प्रत्यक्षात कोणी सोबत माणूसच्या इक्विव्हॅलंट व्हॉट्सअपवरती सुद्धा जर्नल चालू शकत नाहीये. त्यामुळे आपल्याला जर करायचं झालं तर पहिल्यांदा तुमचं अनुभव विश्व आणि तुमचं ज्ञान विश्व आणि तुमचा एकूण व्यवहार विश्व जोपर्यंत तुम्ही वाढवत नाही तोपर्यंत हा संकोची स्वभाव न्यूनगंड जाणार नाही. आणि मग भाषा हळूहळू लयाला वगैरे काही जाणार नाही. 1100 डायलेक्ट्स आहेत गणेश देवींच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजे भाषा, बोली भाषा 1100च्या वर आहेत गणेश देवी म्हणतात. त्यातल्या काही लयाला गेल्यात, पण तसे काही मराठी लयाला जाणार नाही. संबंध मराठी भाषेची लोकसंख्या काढली, मराठी स्पीकिंग पॉप्युलेशन, तर ती 11.5 कोटी ते 12 कोटी आहे. म्हणजे जगामध्ये तिचा नंबर काहीतरी 7वा-8वा लागेल निरनिळ्या भाषेच्या लोकांचं काढलं तर. म्हणजे अमेरिकेमध्ये इंग्लिश बोलणारे 30 कोटी आहेत सगळे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया घेतले तरी सुद्धा ते किती होतील? 11 कोटी इज अ व्हेरी लार्ज. आपण 10व्या क्रमांकाची भाषा होती भाषा जगातली. म्हणजे इतकं आहे, त्यामुळे ते लयाला बियाला जाणार नाही. फक्त मग काय होईल, मालवणी, त्यानंतर काय निरनिळ्या ज्या आहेत भाषा आपल्याकडच्या बोलीभाषा, त्या बोलीभाषा नाही महत्व येईल. आता येतात हल्ली पुस्तकं त्या टाईपची, सगळी मच्छिंद्र कांबळेंची नाटकं मालवणी भाषेतली होती. त्यामुळे मला वाटतं की असं काही लयाला बियाला काही जाणार नाही. पण आपला दृष्टिकोन, आपला मन हे अधिक विशाल करायला पाहिजे. आपण आपलं मन डेलिबरेटली आणि त्याच्या आधारे राजकारण करून आपण संकुचित आणि असंस्कृत करतोय, हा त्यातला धोका आहे. आणि एकच उदाहरण शेवटचं, शिवाजी महाराजांनंतर इतिहास आहे ना. शिवाजी महाराजांना सगळा इतिहास थांबतो. बहुतेक लोकांना शिवाजी महाराज इतका मोठा माणूस आहे शिवाजी महाराज खरं म्हणजे की तो आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्याचं काम आहे ह्या भागातलं. नाहीतर तिकडचे जे राजे वगैरे त्यांचे तेवढंच काम होतं, पण त्यांचे आपल्याला माहिती असते, आपल्याला नेपोलियनची माहिती असते. तशी शिवाजी महाराजांची माहिती तिकडे कुठे आहे? विनोबा अत्यंत प्रगल्भ विचारवंत होते. विनोबांचं काहीही इंग्रजीत नाहीये, हिंदीत आहे, त्यांनीच केलं म्हणून.
विनोबांचं काही इंग्रजीत नाही. विनोबा अक्षरशः आंतरराष्ट्रीय दर्जाचे विचारवंत होते. आपल्याला हा जो गंड आहे की आमची संस्कृती म्हणजे आम्ही शिवाजी महाराजांपर्यंत थांबणार, मग नंतर एकदम आम्ही पेशवे करणार, आणि मग ते जाती वाटतात की पेशव्यांचं साहित्य फक्त ब्राह्मण लोक प्रचार करणार आणि शिवाजी महाराजांचं साहित्य अर्थात सुदैवाने सगळेच जण करतात. शिवाजी महाराजांचं ते वैशिष्ट्यच आहे, ते विलक्षण व्यक्तिमत्व होतं. पण बाकी इतिहास नाही का? मध्ये इंग्रज आले ना, त्यांचं कुठे काय? डलहौसीच्या काळात काय झालं? रेल्वे कशी बांधली याचं फक्त एक पुस्तक आहे. रेल्वे ही मुंबई ठाणे आणि मुंबई पुणे रेल्वे कशी बांधली, 40,000 कामगार एका वेळेला त्या खंड्याच्या पट्ट्यात काम आणि करत होते. हजारो जण मेले पण मेले त्याच्यात. त्याच्यातले. त्याच्याबद्दल एकही काही इतिहास नाही. आहेत 2-3 पुस्तकं लेखक, त्या आपल्या उपटेबाई करतो त्या, असे 2-3 पुस्तकं आहेत. पण नाहीतर नाही. आज संयुक्त महाराष्ट्र आंदोलन झालं, 106 मेले म्हणून तिकडे हुतात्मा चौक आहे. पुस्तक दाखव मला संयुक्त महाराष्ट्राची. 4 पुस्तकं मिळतील तुला आणि 1 कादंबरी मिळेल, ती फक्त आचार्य मुलींनी लिहिली आहे तेवढी. संयुक्त महाराष्ट्रामध्ये एवढं नाही, त्यामुळे आपला प्रॉब्लेम जो आहे तो एकीकडं प्रचंड न्यूनगंड आणि दुसरीकडं प्रचंड अस्मिता, अशा दोन ह्याच्यामध्ये एकच आहे. त्या न्यूनगंडातच ते अस्मिता आली आहे. गांगल तुम्ही नाही नाही, मला असं वाटतं की आता म्हणजे कुमार सुद्धा नेहमी तोच मुद्दा मांडतो की मीडिया अत्यंत भ्रामक असं चित्र उभं करतं. आपण जे आता महाराष्ट्राचं चित्र जाणतोय ते भ्रामक आहे. प्रत्यक्षात वास्तवात महाराष्ट्रामध्ये मला ऍक्च्युअली मला हाच प्रश्न विचारायचा होता बऱ्याच की काही जे गोष्टी- आपले हिरोज आहेत, जे आपले म्हणजे खऱ्या अर्थानं हिरो होऊ शकतात, तर आम्ही माध्यम म्हणून त्यांना समोर आणण्यामध्ये, त्यांना उचलून धरण्यामध्ये कमी पडतोय आणि त्याच्यामुळं हे आत्ताचं चित्र होतंय का? पण त्याला जोडूनच की समजा तो एक भाग असेल तरी सुद्धा आपण अगदी 60-70च्या म्हणजे दशकातले जर आपण लेखक, कवी, विचारवंत घेतले, ज्यांचा मराठीत लिहित होते पण ज्यांचा भारतभर प्रभाव होता, तर असे आज मीडियाचा सपोर्ट नाहीये म्हणून तसे दिसत नाहीत असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाहीये. त्या कृतीचं, त्या दर्जाचं लिहिलंही जात नाहीये, हाही एक प्रश्न आहे. तर ह्या दोन्हीच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला असं वाटतं ते एक प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. ग्रंथालीनी जो प्रयोग केला ना, त्यावेळेला प्रयोग घडला तो असा की त्यावेळेला जो दलित समाजाला, दलित म्हणजे एकूण पददलित समाजाला आवाज नव्हता, त्याला ग्रंथालीने व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. म्हणजे आधी आपण म्हणतो की संत साहित्य हे महाराष्ट्राचं वैभव, नंतर मग कादंबऱ्या वगैरे ज्या निर्माण झाल्या ते मराठी भाषेचं वैभव. दलित साहित्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही ग्रंथालीची फार मोठी शक्ती ठरली. त्याचप्रमाणे नंतर व्यावसायिक जेव्हा महत्ता वाढली 80 सालानंतर, तेव्हा ग्रंथालीने व्यावसायिक सर्व जे पुढारी होते, अच्युत गोडबोले किंवा यासारखे जे होते ते पुढे आले आणि त्याच्यासाठी ग्रंथाली, ज्ञानयज्ञ आणि अन्य माध्यमातून ग्रंथालीनं त्यांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मला असं वाटतं की त्यानंतर 2000 सालानंतर ज्या तऱ्हेचा समाज प्रत्यक्ष घडलेला आहे, प्रत्यक्ष वास्तवात समाज आहे, तो समाज मुखर होईल अशा पद्धतीचं आता काहीही माध्यमांकडून टिपलं जात नाही. कुठच्याच माध्यमांकडून, प्रिंट मीडियाकडून नाहीये, इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून नाही. मला असं वाटतं की हे टिपलं जाणं फार महत्वाचं आहे. तू जो मुद्दा केलास की आम्ही करत नाही का, तर वास्तवात मी बऱ्याच वेळेला तुमच्या चॅनेल्सवर, वेगवेगळ्या चॅनेल्सवर पाहतो की अशा दुर्लक्षित अशा व्यक्ती किंवा त्यांची कार्य हे तुमच्याकडून मांडली जातात, परंतु ती हायलाईट होत नाही. हायलाईट जे होतं ते राजकारणातले व्यक्ती होतात हायलाईट. मला असं वाटतं की ही जी यांच्यामध्ये सुप्त शक्ती आहे, तालुक्यात लपलेली, तो सुप्त शक्ती मीडियाने जर अग्रभागी आणायचं ठरवलं तर मीडियात ती शक्ती आहे की ते अग्रभागी आणू शकतात आणि समाजासमोर जो अजेंडा आहे तो समाजासमोरचा अजेंडा बदलला जाऊ शकतो, ही मला खात्री वाटते. आता प्रत्येक तालुक्यामध्ये जर आपण गेलो ना तर भिन्न भिन्न व्यावसायिक, आपण नेहमी समजतो काय की अकॅडमिक विद्वत्ता म्हणजे सगळी जे प्राध्यापकांकडे आहे, प्रत्यक्षात तसं नाही आहे. आता वास्तवामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाचे लोक स्वच्छंद म्हणून अनेक तालुक्यांमध्ये स्वतःचा कुठचा तरी विषय घेऊन त्याचा अभ्यास करून राहिलेले आहेत आणि अशा तऱ्हेने वेगवेगळ्या समाजांचे इतिहास प्रकट होत आहेत. ते समाजांचे इतिहास इतके विलोभनीय आणि इतक्या मस्त नवीन नवीन माहिती देणारे आहेत, आपल्याला कौतुक वाटावं असं आहेत. आता अलीकडे पुस्तकाची शिफारस तू करतो आहेस, तू पुस्तकाची शिफारस जशी जिल्हा आणि तालुक्याच्या लेवलवर जाऊन पाहिलीस ना तर तुला अगदी वेगळ्या तऱ्हेची पुस्तकं दिसतील. तर ही पुस्तकं, ह्या तऱ्हेचं जे सगळं नवीन उत्थापन आहे तालुका लेवलवर, ते तालुका लेवलवरचं उत्थापन जर आपण पुढे आणलं तर महाराष्ट्राची ताकद पुन्हा एकदा कळून येईल. आपल्याला कळून येईल, ॲट द सेम टाइम संबंध जगालाही कळण्याची शक्यता आहे. ती विशेषतः या प्रकारच्या माध्यमातून आली तर अधिक कळण्याची शक्यता आहे आणि मग हे कदाचित चित्र बदलेल.
ह्याच्या पद्धतीने जर राज्यकर्त्यांनी ॲज वेल ॲज विद्वानांनी जर विचार केला तर मला वाटतं महाराष्ट्राची शक्ती, मराठी भाषेची शक्ती पुन्हा एकदा लोकांसमोर ठसठशीतपणे पुढे येईल. केतकर, तुम्ही शेवट समारोप करताना म्हणजे या सगळ्या आत्ताच्या याचं काय सांगाल? म्हणजे त्यांना निघायचंय. नाही नाही, निघायचंच आहे, संपूच आहे आपण. समारोप करताना असं नाही, मला असं वाटतं की त्याने जो माध्यमांचा मुद्दा मांडला तो फक्त टीव्ही माध्यम नाही तर वर्तमानपत्र सुद्धा इतकी आत्ममग्न आहेत, वर्तमानपत्र किंवा इव्हन टीव्ही मीडिया, की त्यांच्याकडनं आपल्याला काही, आणि म्हणून पटकन जरा जरी जो कुतूहल मधला मुलगा असेल किंवा माणूस असेल तो थोडा वेळ मराठीचा पाहतो आणि लगेच तो इंग्रजी कुठच्या तरी चॅनलकडे जातो, कारण त्याला असं वाटतं इंग्रजी चॅनलमधनं मला जे मिळतं ते मला मराठी चॅनलमुळे मिळते. इंग्रजी चॅनलमध्ये पण एक वेगळ्या प्रकारचा भारतीय संकोच आलेला आहे, त्याच्यामुळे लोक ते थोड्या वेळ पाहतात, म्हणतात नाही आपण WION जाऊया किंवा अल जझीराला जाऊया किंवा BBC ला जाऊया. तर हा जो आहे ना, एकूण आपण आपली मनं जी लहान केलेली आहेत ती मनं विशाल करायला पाहिजेत आणि अस्मितांपेक्षा प्रत्यक्ष काम केलं पाहिजे. अस्मिता जागृती खूप झाली. नाही, मलाही असंच वाटतं की म्हणजे न्यूनगंड आणि अस्मिता हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं मराठीच्या बाबतीत दिसतंय. आपण त्याच्यातनं जर बाहेर आलो आणि आपले गाव पातळीपर्यंत काम करणारे जे लोकल हिरोज आहेत त्यांना जर समोर ठेवून जर आपलं त्यांना समाजासमोर आणण्याचं काम केलं तर कदाचित या न्यूनगंडातनं बाहेर यायला मदत होईल. त्याच्यातून मराठी संस्कृतीचं जर संवर्धन झालं तर भाषा आपोआपच समृद्ध होत जाईल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही दोघंही जण येऊन थोडक्या वेळामध्ये भरपूर काही आम्हाला खाद्य दिलं. त्या धन्यवाद. तुम्ही दोघांनी विशेष करून माध्यम म्हणून मराठीच्या संवर्धनासाठी आमची जबाबदारी आणि आमची ताकद काय याची नव्यानं कदाचित आम्हाला जाणीव करून दिली आहे आणि विश्वास आहे की आम्ही नवीन प्रयत्न जरूर करू मराठी टिकवण्यासाठी आणि संवर्धनासाठी. आपले आभार मानायचे राहून गेलेत. आपण आज वेळ दिलात त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद. आणि मी आता असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आणि नॅशनल सेल्स डायरेक्टर ABP नेटवर्कचे शैलेश हेगडे यांना मंचावरती बोलवते आपल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी.